हॅलो फ्रेंड्स, वैष्णवी फॅशन डिझायनरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बटरफ्लाय कप्तान ड्रेस याची कटिंग कशी करायची ते. तर बघा, इथे मी 4 फोल्ड कापड करून घेतलेलं आहे आणि बंद बाजू माझ्याकडून आहे. तर याची उंची 36 इंच आणि याची जी रुंदी आहे ती 16.5 इंच एवढी आहे. आणि बघा, आता त्यावर आपण अस्तरची ही कटिंग करून घेणार आहोत. तर इथे मी अस्तर घेतलेलं आहे, तर ते आपण आता 4 फोल्ड करून घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी ते 4 फोल्ड करून घेत आहे आणि त्याची जी बंद बाजू आहे ती माझ्याकडच्या साईडने आहे आणि ती अशा पद्धतीने मी सरळ व्यवस्थित ठेवून घेत आहे. तर बघा, आता आपण त्याचंही मेजरमेंट बघणार आहोत. अस्तरची जी उंची आहे ती इथे 30 इंच मी घेतलेली आहे आणि जी रुंदी आहे ती 14 इंच एवढी आहे. तर बघा, अशा पद्धतीने आता आपण गळ्याची जी रुंदी आहे ती 3 इंच आणि त्यापुढे 6.5चं आपण शोल्डर घेणार आहोत आणि जेवढं शोल्डर असेल तेवढंच आपण आता मोंडा घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मोंड्याच्या तिथे आपण छातीचा जो चौथा भाग आहे तो आणि त्यामध्ये 1 इंच लुझिंग आणि 1.5 इंचावर आपण मार्जिन घेणार आहोत. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे 8 आणि त्यापुढे 1.5 इंचला मार्किंग करून घेत आहे. तर बघा, आता आपल्याला इथे कमरेचं माप टाकायचं आहे. तर 15 इंचावरती मी इथे कमरेचा चौथा भाग आणि त्यापुढे 1.5 इंच मार्जिन ही घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण ते पॉईंट जॉईन करून घेणार आहोत. छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग. बघा, ते मार्किंग केलेले पॉईंट आपण अशा पद्धतीने जॉईन केले आणि खालच्या साईडने आपल्याला 3 इंच वरती सुट्ट्या बाजूकडून एक पॉईंट घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ए लाईन ड्रॉ करायची आहे. बघा, कमरेच्या पासून तर खालच्या साईडपर्यंत अशा पद्धतीने आपण ते जॉईन करून घेणार आहोत. आणि बघा, इथे असा कर्व देणार आहोत आकार शेप आणि खाली एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करत आहे, कारण खाली कापड खालीवरती आहे म्हणून. अशा पद्धतीने मी त्याला शेप देऊन घेत आहे. आणि त्यानंतर बघा, आपण जे फिटिंगचे पॉईंट घेतले आहे छातीचं, कमरेचं, शोल्डरचं जे आहे ते आपल्याला खालच्या साईडने घ्यायचं आहे. तर त्याआधी आपण गळा ड्रॉ करून घेऊ. तर बघा, 3 इंच गळा रुंदी आहे आणि गळ्याची उंची 5 इंच आहे. मागचा पुढचा गळा सेमच आहे, गोलाकारच आहे आणि 5 इंचच मी त्याची उंची घेतलेली आहे. तर बघा, आता आपण ही जे शोल्डर घेतलेलं आहे 6.5 इंचाचं, तिथे आपण पुढचा मोंडा आणि मागचा मोंडा अशा पद्धतीने आपण तो ड्रॉ करून घेऊया. आणि त्यानंतर बघा, आपण हे जे कमरेचं आणि छातीचं जे माप चौथा भाग घेतला होता तर ते पॉईंट अशा पद्धतीने खालच्या मेन फॅब्रिकवर आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहे. तर ते आपल्याला फिटिंगसाठी लागणार आहेत. तर बघा, आता आपण गळ्याचा जो आकार आहे तो कट करून घेऊया. फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही गळे मी इथे कट करून घेतलेले आहे. आणि त्यानंतर बघा, हे जे पॉईंट आपण ड्रॉ केले तर ते अशा पद्धतीने जॉईन करून घेऊया. आणि बघा, मी इथे 15 इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे आणि बघा, अशा पद्धतीने तो जॉईन केला. आणि बघा, आता आपल्याला वरच्या साईडने इथे बाहीची लांबी टाकायची आहे. तर मला 10 इंचाची बाही घ्यायची आहे. तर मी इथे 10 इंचावरती एक पॉईंट देऊन घेत आहे. तर बघा, एवढी मला बाहीची लांबी पाहिजे आहे, तर मी तिथे घेतला आहे. त्यानंतर बघा, आपला जो दंड घेर आहे तो असा मोजून बघायचा आहे आणि जेवढा आहे त्याचा निम्म आपल्याला तिथे
घ्यायचा आहे. बघा त्या 10पासून पुढे आपल्याला आता माझा 4 येत आहे, तर मी इथे 10च्या पुढे 4ला पॉईंट देऊन घेत आहे. आणि बघा आपल्याला शिलाई करताना पुढच्या भागाला करायचे आहे. आणि बघा आता खालच्या साईडने आपल्याला इथे अशा पद्धतीने बघा ते कमरेच्या पॉईंटपासून 15पर्यंत मी इथे आपण काय म्हणतो त्याला फिटिंगची टीप टाकणार आहोत, तर ते मी तिथे पॉईंट देऊन घेतला. आणि असा गोलाकार शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. आणि हा जो गोलाकार शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा तो शेप देऊन झाल्यानंतर आता मी तो कट करून घेतलेला आहे. आणि बघा हे जे बाहीचं जे आपण 4 इंचाला जे कट केलं होतं, तर तिथे मी नॉचेस देऊन घेतलेले आहेत. आणि बघा अशा पद्धतीने आपली ही मेन फॅब्रिकवरची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आपण आता अस्तरवरची ही कटिंग करून घेणार आहोत. तर बघा मी इथे मोंढा जो आहे बॅक साईडचा, तर तिथपासून कटिंगला सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीने साईडचा भाग मी इथे कट करून घेतलेला आहे. आणि खालच्या साईडने ही स्ट्रेट लाईन आणि जो कर्व ड्रॉ केला होता तोही इथे कट केलेला आहे. त्यानंतर बघा आता हे पार्ट आपण सेपरेट करून घेऊया. जो फ्रंट पार्ट आहे त्याचा आपल्याला पुढचा मोंढा आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आपली इथे कटिंग करून झालेली आहे. आणि त्याची स्टिचिंग कशी करायची हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.